नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचं जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. आता 78व कलम सुरू होत आहे, ते म्हणजे वार्षिक अहवाल आणि विशेष अहवाल सादर करण्याबद्दल. माननीय मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे 78व्या कलमामध्ये दिल्याप्रमाणे उपकलम 1 च्या अधीन राहून, अर्थात मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे संसदेमध्ये अर्थातच वार्षिक लेखा अहवाल सादर करतील आणि वार्षिक लेखा अहवाल सादर करून त्याचबरोबर ते अर्थात केंद्र सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे आणि त्या विहित पद्धतीनुसार कुठल्याही वेळी आणि कुठल्याही केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे अशा पद्धतीचा हा लेखा अहवाल आणि विशेष अहवाल हा अर्थात कोणत्याही घटनेबद्दल असेल, अपंगांच्या हितासंबंधामध्ये असेल, तो त्यांचं मत त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांना प्रकट करावं लागेल. त्यांना त्यांचे स्वयंस्पष्ट अभिप्राय हे देणं अत्यंत बंधनकारक आहे आणि त्यासाठी त्यांना अगदी अत्यंत महत्त्वाचं किंवा अतिशय तात्कालिक किंवा अतिशय ज्याला आपण अर्जन्सी ज्याच्यामध्ये आहे असं महत्त्वपूर्ण असं जे त्याच्यामध्ये ते दाखल होईपर्यंत, अर्थात मग तो वार्षिक अहवाल असो किंवा विशेष अहवाल असो, तर त्यासाठी विहित पद्धतीने तो दाखल करावा लागेल आणि त्याच्यामध्ये अपंगांना किती लाभ दिला, कशा पद्धतीने कामं केले, कुठे किती खर्च कसा केला, खरोखर अपंग लाभार्थी झाले का, हे सगळं तपशील सादर करावा लागेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 78(2) मध्ये दिल्याप्रमाणे केंद्र सरकार हे अर्थात कारणपरत्वे आणि वार्षिक लेखा अहवाल आणि विशेष अहवाल हे अर्थात मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे संसदेला सादर करतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांना त्यांना तो द्यावं लागेल, एकदाच द्यावा लागेल आणि तो कृती अहवालासह द्यावा लागेल. कुठल्या प्रकरणामध्ये नेमकी त्यांनी काय कृती केली, म्हणजे केवळ लेखा अहवाल, वार्षिक आणि विशेष अहवाल देऊन चालणार नाही, तर त्याच्याबरोबर कृती अहवालसुद्धा सादर करण्याचं बंधन हे मुख्य आयुक्तांवर आहे या कलमाखाली आणि त्यानुसार त्यांना ते करावं लागेल. आणि त्यामध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे शिफारशी करतील आणि त्याची कारणं देऊन त्याप्रमाणे अर्थात जर एखादी गोष्ट नामंजूर असेल किंवा एखादी शिफारस नामंजूर असेल तर ती का नामंजूर आहे किंवा ती का स्वीकृत होत नाही ती शिफारस,
त्याची कारणं देण्याचं देखील बंधन हे मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार यांच्यावर आपल्या केंद्र सरकारने टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 78.3 दिल्याप्रमाणे वार्षिक अहवाल आणि विशेष अहवाल किंवा त्याच्यासोबतच सादर केलेला आणि तयार केलेला कृती अहवाल हे सगळं अर्थात विशिष्ट नमुन्यामध्ये विशिष्ट पद्धतीत केंद्र सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सविस्तर आणि विहित केल्याप्रमाणे अपंग आयुक्तांना सादर करण्याचं बंधन हे घालण्यात आलेलं आहे. याबरोबरच 78 कलम संपलं आणि इथेच मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार केंद्र सरकारची कामं तसंच त्यांच्या शर्थी त्यांना असलेले अधिकार वगैरे संपले. आता आपण 79 कलम सुरू करतोय. अपॉइंटमेंट्स ऑफ स्टेट कमिशनर, राज्य आयुक्तांची नियुक्ती असं त्याचं शीर्षक आहे. आणि त्यानुसार 79.1 खाली दिल्याप्रमाणे अर्थात राज्य सरकार हे अधिसूचनेद्वारे अशा एका व्यक्तीला नामनिर्देशित करतील जे राज्य आयुक्त अपंग भारत सरकार म्हणून ओळखले जातील. आणि संदर्भासह इथे दिल्याप्रमाणे अर्थात राज्यामध्ये राज्य हे त्यांचं अधिकार क्षेत्र असेल काम करण्याचं आणि त्या राज्य क्षेत्राच्या अधिपत्यात त्यांना अपंगांच्या कायद्याच्या अंमलबजावणीचं काम करावं लागेल. 79.2 दिल्याप्रमाणे अर्थात असा कोणी जो व्यक्ती आहे जो अपंग आयुक्त म्हणून राज्यामध्ये राज्यासाठी निवडला जातो किंवा नियुक्त केला जातो तर त्याला म्हणजे शैक्षणिक अर्हता तर त्याच्याकडे असेलच, पण त्याचबरोबरीने अशा व्यक्तीची नियुक्ती तिथे केली जाईल की ज्याला राज्य आयुक्त म्हणून काम करत असताना ही हॅज स्पेशल नॉलेज, सुंदर शब्द वापरलेले आहेत कायद्याने, त्याला प्रत्यक्ष ज्ञान असलं पाहिजे, त्याला विशेष ज्ञान असलं पाहिजे किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, त्याला व्यवहारात्मक अनुभव असला पाहिजे अपंगांच्या क्षेत्रामध्ये पुनर्वसनाच्या क्षेत्रामध्ये काम केल्याचा. आणि त्यानुसार अपंगांच्या सर्व घटनांशी संबंधित असलेल्या पुनर्वसनात्मक बाबींबद्दल त्याचं ज्ञान हे अर्थातच महत्त्वाचं आहे. 79.3 दिल्याप्रमाणे राज्य आयुक्त अपंग भारत सरकारचे वेतन, भत्ते, त्यांना देय असलेले इतर अटी शर्थी आणि त्यांच्या सेवा या सगळ्यांच्या समावेशासह अर्थात त्यांचं उपदान असेल, निवृत्ती वेतन असेल, त्यांचं इतर जे काही फायदे असतील सेवानिवृत्तीचे, तर ते सर्व फायदे हे राज्य सरकार विहित करेल त्याप्रमाणे माननीय राज्य आयुक्त अपंग राज्य सरकार यांना असतील. आणि त्यासाठी सरकार त्यांच्या या सर्व अटी शर्थी, वेतन, भत्ते, उपदान ठरवण्यासाठी वेळोवेळी विहित करेल त्याप्रमाणे कृती घडतील. 79 कलम चालू आहे आपलं, राज्य आयुक्ताबद्दल पाहतोय आपण. आणि 4थ्या उपकलमामध्ये दिलेलं आहे अर्थात राज्य सरकार आढावा घेईल आणि राज्य आयुक्तांना आवश्यक असेल अशा कामकाजाच्या स्वरूपाची सुनिश्चिती करून तशा प्रकारचे आणि त्या प्रवर्गाशी निगडित असलेले कर्मचारी आणि अधिकारी ठरवण्याचा अधिकार या उपकलमाखाली माननीय राज्य आयुक्त अपंग राज्य सरकार यांना आहे. आणि त्यांना त्याच्यामध्ये दिल्याप्रमाणे राज्य आयुक्त हे कार्य करत असताना बऱ्याचशा अधिकारी कर्मचाऱ्यांची मदत त्यांना आवश्यक असते. त्याचं सुनिश्चिती करून ते अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करणं आणि त्यांच्या मदतीने काम पाहणं यासाठी अर्थातच त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीचे निर्णय घेण्याचे अधिकार या उपकलमाखाली राज्य आयुक्तांना आहेत. 79.5 नुसार अर्थात अशा प्रकारचे अधिकारी आणि कर्मचारी जे राज्य आयुक्तांना पुरवण्यात आलेले आहेत, अनुज्ञेय आहेत राज्य सरकारकडून, असे राज्य आयुक्त
कार्य करत असताना या संपूर्ण कार्याचं एकाच ठिकाणी मूल्यमापन, विश्लेषण, तसंच नियोजन, नियंत्रण, नियमन किंवा निरीक्षण व्हावं, यासाठी एक अधिकारी या सगळ्यांच्या कामाचं एकाच ठिकाणी एकत्रीकरण करण्यासाठी एक अधिकारी नेमतील आणि त्याचं नाव असेल महाअधीक्षक, जनरल सुप्रिटेंडेंट म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. आता 6व्या उपकलमानुसार हे जे अधिकारी आणि कर्मचारी जे आवश्यक आहेत ना राज्य आयुक्तांना, ज्यांची नियुक्ती कामाच्या स्वरूपानुसार त्यांनी केली, त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते, सेवाशर्ती, अटी ठरवण्याच्या संबंधामध्ये राज्य सरकारने विहित केल्याप्रमाणे, अर्थात या संपूर्ण अटी, शर्ती आणि वेतन ठरवलं जाईल. 79(7) प्रमाणे राज्य आयुक्त अपंग हे राज्य सरकारच्या अधिपत्याखाली एक राज्य आयुक्तांना सल्ला देण्यासाठी, हे नवीन आणि विशेष क्षेत्र असल्यामुळे आणि यांचे वेगळे प्रश्न असल्याकारणाने अर्थात एक सल्लागार समिती स्थापन करेल. आणि ही सल्लागार समिती ही 5 जणांची समिती असेल. बघा, केंद्राची 11 जणांची होती, तर ही 5 जणांची समिती असेल. आणि हे 5ही जण जे आहेत ना, ते विशेषज्ञ लोक असतील, त्या वेगवेगळ्या अपंगांच्या प्रवर्गातील ते व्यक्ती असतील, ज्यांना अपंगांच्या क्षेत्रात पुनर्वसनबद्दल प्रात्यक्षिक आणि व्यवहारात्मक अनुभव असेल किंवा विशेष ज्ञान त्यांच्याकडे असेल. अशा व्यक्तींना या अपंगांना सल्ला देणाऱ्या समितीमध्ये घेतलं जाईल आणि सरकारने विहित केल्याप्रमाणे त्यांना नियुक्त्या दिल्या जातील. याबरोबरच हे 79वं कलम संपलं. 80वं कलम सुरू होतं आहे आता. फंक्शन्स ऑफ द स्टेट कमिशनर, राज्य आयुक्तांची कार्य. 80 अर्थात या 80व्या कलमामध्ये राज्य आयुक्त हे खालील कामं करू शकतात. त्याच्यामध्ये अ मध्ये दिलेलं आहे की एखादी याचिका, तक्रार सुनिश्चित करणं, एखादी याचिका दाखल करून घेणं, किंवा त्यामध्ये जी व्यवस्था दिली आहे कायद्यामध्ये, त्या कायद्यामध्ये दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे किंवा कोणत्याही कायद्यामध्ये काहीही जरी दिलेलं असलं किंवा कुठलाही धोरण असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, कुठल्याही प्रक्रिया असेल, ती प्रक्रिया, कार्यक्रम, धोरण, कायदा हे अपंग कायद्याशी विसंगत ठरता कामा नये, या दृष्टिकोनातून राज्य आयुक्त काळजी घेतील. राज्य आयुक्त असा प्रयत्न करतील की असं जर का काही विसंगत वाटलं तर त्यात दुरुस्ती केली जाईल आणि अचूक पावलं उचलून या कायद्याप्रमाणे सुयोग्य अशी शिफारस केली जाईल आणि आवश्यक तेथे अचूक उपाययोजना किंवा अचूक पाऊल उचललं जाईल. त्याच्यानंतर 80B मध्ये दिल्याप्रमाणे दाखल याचिकेत किंवा प्रकरणामध्ये चौकशी करणं किंवा चौकशी करून त्याच्यामध्ये अपंग व्यक्तींच्या हक्कांचा खरोखर कुठं भंग झाला आहे का, या संबंधामध्ये विचार करणं, त्याबद्दल निश्चित मार्गदर्शन करणं, सुरक्षा कवच म्हणून काम करणं किंवा सुरक्षा कवच म्हणून जी पावलं उपलब्ध परिस्थितीमध्ये उचलणं शक्य आहे, त्यानुसार त्या घटनेप्रमाणे अर्थात राज्य सरकारने विहित केल्याप्रमाणे सुयोग्य सरकारच्या मते निर्णय घेता यावा म्हणून किंवा त्या घटनेमध्ये कार्यवाही करता यावी म्हणून अर्थात त्या संबंधित अधिकाऱ्यांना, प्राधिकरणांना अचूक उपाय करायला राज्य आयुक्त सांगतील. त्याच्यानंतर 80(1) मध्ये दिलेलं आहे की राज्य आयुक्त हे आढावा घेतील. एक सुरक्षा कवच किंवा रखवालदार म्हणून त्यांची ही भूमिका असेल आणि ते अपंगांच्या सोयीसवलती त्यांना व्यवस्थित मिळाव्यात, त्यांचे कार्यक्रम, त्यांचे उपाय किंवा त्याबद्दल या कायद्यामध्ये दिल्याप्रमाणे किंवा या कायद्यात असल्याप्रमाणे या कायद्याखाली अर्थात कुठल्याही कायद्यात काहीही जरी असलं किंवा त्या वेळेला जो कायदा अस्तित्वात असेल त्याप्रमाणे अपंग व्यक्तींच्या हक्कांचं संरक्षण होईल यासाठीचे पावलं
उचलण्याचं काम किंवा तसा सल्ला देण्याचं काम त्याबद्दल अपंग आयुक्त हे करतील, तशी शिफारस करतील, तशी पावलं उचलतील आणि पूर्ण आणि परिणामकारक अंमलबजावणी या कायद्याची कशी होईल इतरांप्रमाणे आणि इतरांइतकेच अपंगांना पण हक्क कसे उपभोगायला मिळतील यासाठी मुख्य अपंग आयुक्त राज्य सरकार हे प्रयत्न करतील. त्याच्यानंतर डीमध्ये दिलेलं आहे की राज्य आयुक्त आढावा घेतील सगळ्या घटकांचा की जे अपंगांच्या पूर्ण आणि परिणामकारक सहभागामध्ये प्रतिबंध निर्माण करतात, मज्जाव निर्माण करतात, अपंगांना अपंगांच्या हक्कांचा उपभोग घेऊ देत नाहीत किंवा उपयोगात आणू देत नाहीत, अशा बाबतीमध्ये उपाययोजना सुचवतील, योग्य ते पावलं उचलायला सांगतील आणि त्याप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करतील. त्याच्यानंतर ईमध्ये दिलेलं आहे की पुरवण्यात आलेल्या अपंग व्यक्तींच्या हक्कांचं उपभोग आणि प्रतिबंधाशिवाय घेता यावा, अडचणींशिवाय घेता यावा, त्या अडचणी दूर करण्यासाठी अर्थात इतरांप्रमाणे आणि इतकाच उपयोग जर घ्यायचा असेल एखाद्या हक्काचा तर संशोधनाला चालना देण्याचं काम, संशोधन करून घेण्याचं काम, या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त संशोधन वृत्ती वाढीस लावण्याचं काम अपंग आयुक्त करतील आणि राज्यामध्ये त्यांचा राज्याच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम चालेल. त्याच्यानंतर एफमध्ये दिल्याप्रमाणे अर्थात राज्य आयुक्त अपंग हे जागृती करतील अपंगांच्या या कायद्याबद्दल, अपंगांच्या एकूण हक्काबद्दल, अपंगांच्या क्षमतांबद्दल, सोयी सवलतींबद्दल आणि अपंगांना येणाऱ्या अडचणींबद्दल. एक रखवालदार म्हणून त्यांची ही भूमिका असेल आणि ते अपंगांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी त्यांचे हे मूलगामी प्रयत्न असतील. त्याच्यानंतर 80G दिल्याप्रमाणे आपण 12वं प्रकरण पाहतोय, राज्य आयुक्त आणि मुख्य आयुक्त. त्यातलं मुख्य आयुक्त पाहिले, राज्य आयुक्त चालू आहेत. राज्य आयुक्त हे संनियंत्रण करतील अपंग कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल, अपंग कायद्यामध्ये ज्या व्यवस्था दिल्या आहेत त्याच्यावर संनियंत्रण ठेवतील किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, कार्यक्रम आहेत, तर ते अपंग व्यक्तींच्यासाठी कसे राबवले जातील याबद्दल खबरदारी घेतील. त्याच्यानंतर एचमध्ये दिल्याप्रमाणे अपंगांना त्यांच्या हितासाठी जो निधी प्राप्त होतो वेगवेगळ्या मार्गांनी राज्य सरकारकडून, तर त्याचा अपंग व्यक्तींना फायदा मिळावा, सर्व अपंगांच्या प्रवर्गांमध्ये त्याचं समन्यायी वाटप व्हावं, तसंच अपंगांच्या हित आणि कल्याणासाठी तो निधी बरोबर वापरला जातो आहे की नाही त्याच्यावर देखरेख करण्याचं काम हे राज्य अपंग आयुक्त करतील. त्याच्यानंतर अर्थात इतर काही कामं जी आहेत जे राज्य सरकार वेळोवेळी निश्चित करेल त्याप्रमाणे सगळी कामं ही राज्य आयुक्तांना करावी लागतील. त्याच्यानंतर इथे हे कलम संपलं. आता ज्या राज्य सरकारचे जे अधिकारी असतात त्यांच्या संबंधामधलं एक कलम आलेलं आहे 81 कलम. त्या राज्य सरकारच्या म्हणजे अपंग व्यक्तीची जर एखादी तक्रार दाखल झाली असेल राज्यामध्ये राज्य आयुक्ताकडे आणि त्या तक्रारीमध्ये तक्रार दाखल झाल्यापासून 3 महिन्याच्या आत त्या संबंधित अधिकाऱ्याकडे ते त्या अधिकाऱ्याला सांगून अपंग कायद्यानुसार कार्यवाही करायला लावू शकतात या कलमाखाली. आणि त्यानुसार 80व्या कलमात सांगितलं होतं त्याप्रमाणे अपंग व्यक्तींच्या हक्काचा भंग झाला आहे असं जर लक्षात आलं तर ते योग्य ती कृती संबंधित अधिकाऱ्याला, ज्या अधिकाऱ्याच्या कक्षेतलं प्रकरण आहे त्याला ते करायला लावू शकतात. त्याच्याकडून ते 3 महिन्यामध्ये माहिती मागवू शकतात दाखल झालेली तक्रार ज्या तारखेला दाखल झाली त्या तारखेपासून. आणि इतकं करूनही जर त्यांनी त्या तक्रारीचं निदान करायला मदत केली नाही तर अपंग आयुक्त त्याला आदेश देऊ शकतात की तू अशी अशी कृती कर आणि अपंगाच्या हितांची जोपासना कर म्हणून. अपंगांच्या हक्काचा भंग होतोय असं ते त्याला समजावू शकतात आणि त्यानंतर मग ते शिफारस करू शकतात की संबंधिताच्या प्रकरणात योग्य ती उचित कार्यवाही होणे आवश्यक आहे. आणि जर त्या अधिकाऱ्याने ते मान्य केलं नसेल तर अपंग आयुक्त त्याला विचारणा करू शकतात की तुला हे का मान्य नाही, तुझी अस्वीकृती जी आहे ते कारणासह प्रकट कर, अशी माहिती ते त्याच्याकडून लेखी घेऊ शकतात. आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे
त्या व्यथित अपंग व्यक्तीला ते कळवू शकतात. म्हणून त्या अधिकाऱ्याला कारण देणं अस्वीकृतीचं हे अत्यंत बंधनकारक असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अर्थात अपंग आयुक्तांची जी भूमिका आहे ती अपंग व्यक्तींच्या हक्कांची जोपासना करण्यासाठी ही फार महत्त्वाची असेल आणि त्या व्यथित व्यक्तीला ती न्यायापर्यंत घेऊन जाय. आता आपण शक्ती पाहणार आहोत. अपंग आयुक्ताच्या शक्ती, पॉवर्स ऑफ द स्टेट कमिशनर म्हणजे राज्य आयुक्त अपंग यांच्या शक्ती काय आहेत. 82व कलम आहे आणि याच्यामध्ये पण उपकलम आहेत. त्यातल्या पहिल्या उपकलमामध्ये दिल्याप्रमाणे राज्य आयुक्त अपंग हे अर्थात या कायद्याच्या अंमलबजावणीच्या हेतुस्तव या कायद्याच्या मध्ये दिलेल्या कार्यांचं वहन करत असताना या कायद्याखाली दिलेल्या ज्या तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही शक्ती आणि अधिकार अपंग आयुक्तांना प्रदान आहेत, जे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. आणि ते अधिकार हे अपंग आयुक्तांना अर्थात दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार प्राप्त झालेले आहेत. आणि ही दिवाणी प्रक्रिया संहिता 1908ची आहे. या 1908च्या संहितेमध्ये याचिका चालवत असताना अर्थात त्या याचिकेमध्ये आवश्यक असलेल्या खालील बाबीची परिपूर्तता करण्यासाठी त्यांना हे महत्त्वाचं आहे. आणि 1908च्या 5व्या कलमामध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये दिल्याप्रमाणे हे प्रावधान करण्यात आलेलं आहे. त्यानुसार मध्ये दिल्याप्रमाणे आपण 12वं प्रकरण पाहतोय. त्यानुसार अर्थात साक्षीदाराची साक्ष तपासणं, कोणीही व्यक्तीची साक्ष ऐकणं, साक्षीदाराला उपस्थित करवणं, नोटीस देऊन बोलावून घेणं, साक्ष तपासणं. त्याच्यानंतर मध्ये दिलेलं आहे काही राहिलं जर असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती माहिती मिळत नसेल आणि राहिलेल्या माहितीचा शोध घेणं, ती माहिती परिपूर्ण करून घेणं, त्या संबंधातले कागदपत्र संबंधिताकडून मागणं, कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ देणं. मध्ये दिल्याप्रमाणे अर्थात निवेदनकर्ता जो आहे तर त्याचे कागदपत्र जे पुरावा दाखल त्याने सादर केलेले असतात त्याच्या सार्वजनिक नोंदी तपासण्याचे अधिकार अपंग आयुक्त राज्य यांना आहेत. त्याच्या कॉपी दाखल करून घेण्याचे अधिकार आहेत. आणि कुठल्याही न्यायालयाचे दस्तऐवज तपासण्याचे किंवा कुठल्याही कार्यालयाचे दस्तऐवज तपासण्याचे अधिकार आहेत. त्याच्यानंतर मध्ये दिल्याप्रमाणे अर्थात साक्ष तपासण्याचे अधिकार आहेत आणि ॲफिडेविट घेण्याचे अधिकार आहेत. मध्ये दिल्याप्रमाणे जर काही बाबतीत समाधान होत नसेल आणि सखोल त्या साक्षीमधलं किंवा कागदपत्रांमधलं ज्ञान प्राप्त करायचं असेल, माहितीचा शोध लागायचा असेल, गुन्ह्याचा शोध लावायचा असेल तर एक कमिशन नेमण्याची तरतूद किंवा कमिशन नेमण्याचा अधिकार अपंग आयुक्तांना आहे. ते कमिशन किंवा ते मंडळ नेमलं जाईल आणि त्यांच्या आधिपत्याखाली देखरेखीखाली कागदपत्रांची साक्षीदारांची तपासणी केली जाईल. इथे हे पहिलं कलम संपलं 82मधलं. आता 82मध्ये दुसरं कलम सुरू होतं आहे की प्रत्येक प्रक्रिया जी आहे ही राज्य आयुक्त पूर्ण करतील. त्यांना दिवाणी न्यायाधीशाचे अधिकार असतील, ते अर्ध न्यायाधीश असतील आणि त्यांच्या आधिपत्याखाली येणारी प्रत्येक दिवाणी प्रक्रिया ही अर्थात 193 आणि 228 या कलमांखाली भारतीय इंडियन पेनल कोड किंवा भारतीय दंड संविधानाप्रमाणे संहितेप्रमाणे ते असेल आणि त्यानुसार त्या अधिकारांचा वापर माननीय राज्य आयुक्त अपंग राज्य सरकार हे करतील. ते त्याप्रमाणे त्यांना जसं योग्य वाटतं त्याप्रमाणे गुन्हेगारी प्रक्रिया संहिता आणि दिवाणी प्रक्रिया संहिता दोन्ही संहितांचा वापर करतील. गुन्हेगारी संहितेमध्ये पण 195 कलम 36व प्रकरण त्यानुसार त्यांना ते संपूर्ण अधिकार हे प्राप्त झालेले आहेत. 1973मधल्या गुन्हेगारी संहितेप्रमाणे ज्याचे कलम 45 1860 कलम 2 1974नुसार. तर अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये
82व्या कलमामध्ये आहे. आणि शेवटचं कलम आहे वार्षिक अहवाल आणि विशेष अहवाल सादर करणं, हे 83वं कलम आहे. आणि या 83व्या कलमामध्ये 2 उपकलमं आहेत. त्यातल्या पहिल्या उपकलमामध्ये अर्थात राज्य आयुक्त हे विशेष अहवाल आणि वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर प्रस्तुत करतील. राज्य सरकारने जसं ठरवून दिलं आहे त्या विहित पद्धतीने ते विशेष अहवाल आणि वार्षिक लेखा अहवाल वेळोवेळी सादर होतील. आणि त्याप्रमाणेच अर्थात विशेष अहवाल आणि वार्षिक अहवाल त्यामध्ये सर्व अपंगांच्या संबंधातील घटनांचा उल्लेख असेल, तपशील असेल, अपंगांच्या खर्चांचा तपशील असेल. त्याच्यामध्ये अपंग आयुक्तांना, जे राज्याचे अपंग आयुक्त त्यांना आपलं मत किंवा स्वयंस्पष्ट अभिप्राय देणं बंधनकारक असेल. शिवाय काही तात्कालिकता असेल तर तीही त्यांना त्याच्यामध्ये प्रकट करावी लागेल. या विशेष अहवालाचं आणि लेखा अहवालाचं जे महत्त्व आहे, वार्षिक लेखा अहवाल आणि विशेष अहवाल, तर ते मुद्दामच दाखल होईपर्यंत, म्हणजे वार्षिक लेखा अहवाल दाखल होईपर्यंत विशेष लेखा अहवाल हे दोन्ही पण सोबतच दाखल करावे लागतील. आणि दुसऱ्या उपकलमाखाली एक बंधन घातले की राज्य आयुक्त अपंग भारत सरकार यांना जर एखादी शिफारस मान्य नसेल त्यात केलेली, तर ती का मान्य नाही त्याचं कारण देणं बंधनकारक असेल त्या वार्षिक अहवालामध्ये. जो वार्षिक अहवाल आणि विशेष अहवाल सादर केला त्याबरोबर कृती अहवालसुद्धा देण्याचं बंधन हे राज्य आयुक्त अपंग राज्य सरकार यांना घालण्यात आलेलं आहे या कायद्याच्या द्वारे. त्याच्यानंतर हे दोन्हीही अहवाल आणि कृती अहवाल राज्य आयुक्तांना विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्याचं बंधन असेल. आणि त्यानुसार या दोन्ही सभागृहांसमोर या दोन्ही बाबी सादर होऊन कृती अहवालासह आपलं ज्ञापन त्यांना द्यावं लागेल, कार्यालयीन ज्ञापन द्यावं लागेल. आणि त्याच्यामध्ये त्यांना ते स्वीकृत जर नसेल तर त्याची कारणंसुद्धा त्या शिफारशीशी अपंग आयुक्त का स्वीकृत नाही त्याची कारणं द्यावी लागतील. आता 83मध्ये 3मध्ये दिलं आहे की विशेष अहवाल आणि वार्षिक लेखा अहवाल हा तयार करताना राज्य सरकारने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे त्या विहित पद्धतीमध्ये आणि विविध याच्यातच करावा. तर अशा पद्धतीने हे 74 ते 83पर्यंत असलेलं मुख्य आयुक्त आणि राज्य आयुक्त हे प्रकरण संपलं. हे 12वं प्रकरण होतं. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.